बघा आता फॉर द रिएक्शन N2 गॅस, बघा आता रिएक्शन लिहून घेऊ, N2 गॅस प्लस थ्राइस H2 गॅस गिव्स ट्वाइस NH3 in gas state. डेल्टा एच इज इक्वल टू, बघा आता डेल्टा एच विचारलेला आहे, डेल्टा एच इक्वल टू असेल डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. या फॉर्म्युल्यावरून आपण आन्सर फाइंड करू शकू. आता बघा सगळे ऑप्शन्स जे गिवन आहे ते डेल्टा यूच्या फॉर्म मध्ये गिवन आहे, त्यानंतर आर टी पण गिवन आहे, आर टी पण असेल. फक्त जी व्हॅल्यू फाइंड करायची आहे ती कशाची असेल, डेल्टा एन जी, आणि डेल्टा एन जी इज द चेंज इन नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस. मीन्स प्रोडक्ट साइडला आणि रिएक्टंट साइडला नंबर ऑफ गॅसेस मध्ये काय चेंज झाला तो फाइंड करायचा आहे, जो की आपण डिनोट करू N2 मायनस N1. N2 असेल नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस ऑन प्रोडक्ट साइड, नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस ऑन प्रोडक्ट साइड इज 2 मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅसेस ऑन रिएक्टंट साइड. आता रिएक्टंट साइडला बघितलं तर दोन रिएक्टंट आहे, दोघांची नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करावं लागेल कारण दोन्ही पण गॅसेस स्टेट मध्ये आहे. सो याचे नंबर ऑफ मोल्स असतील 3 प्लस N2 चे नंबर ऑफ मोल्स असतील 1. 3 प्लस 1 झाले 4 नंबर ऑफ मोल्स. कॅल्क्युलेट करा, 2 मायनस 4 इज -2. हे असेल डेल्टा एनजी ची व्हॅल्यू. त्यानंतर डेल्टा एनजी ची व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केली तर बघा आता काय मिळतं आपल्याला, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू मायनस, बघा मायनस व्हॅल्यू आहे तर -2, त्यानंतर पुट करू आर टी. बघा ऑप्शनशी जुळतं का, सी इज द करेक्ट आन्सर. बघून घ्या.